जय शिवराय मित्रांनो आपल्याला जिल्हा परिषद अंतर्गत महिलेसाठी 90% अनुदानावर पिकोफॉल मशीन योजनाचे अर्ज ऑनलाईन सुरू झालेले आहे. तरी सर्व ज्या महिला आहे त्यांनी हे ऑनलाईन अर्ज कसे करायचे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चॅनलवर पूर्वी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग या व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, आपल्याला गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्याच्या नंतर आपल्याला सर्च करायचं आहे जिल्हा परिषद जालना. जिल्हा परिषद जालना सर्च केलं मित्रांनो आपण. जिल्हा परिषद जालना सर्च केलं आपण. ही पहिली वेबसाईट ही, हिच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. करून घेऊया. खाली यायचं आहे मित्रांनो, खाली यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. चला करून घेऊया. इथं तुम्ही पाहू शकता योजना कार्यक्रम, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. करून घेऊया. आणि इथं खाली यायचं आहे मित्रांनो, आपल्याला योजना कार्यक्रम निवडलेला आहे आपण. इथं तुम्ही पाहू शकता. हे वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणी योजनेअंतर्गत फॉलो कॉल मशीन करता करायचा अर्ज नमुना सन 2025-26 करता. इथं प्रकाशित तारीख 6/5/2026 या तपशील नावाखाली आपल्याला क्लिक करायचं आहे. चला आपण करून घेऊया. परत खाली यायचं आहे मित्रांनो. आपल्याला कुठं जायचं नाही. इथं हे एकदा वाचून घ्यायचं आहे. हे वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. खाली यायचं आहे. आता इथं आपली तारीख दिलेली मित्रांनो. हे अर्ज सुरू झालेले आहे 6/5/2026. हिची अंतिम तारीख आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता 15/6/2026. ह्या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे. मग अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. चला मग करून घेऊ. ओके करायचं आहे मित्रांनो. ओके केलं आहे मित्रांनो. ओके केलं आहे मित्रांनो. आपण खाली यायचं आहे. इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हा फॉर्म पुरा एमटी आहे. इथं तालुका सिलेक्ट करायचा आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आणि ही योजना फक्त जालना जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. चला मग आपल्याला हे पूर्व भरायचं आहे. घेऊ भरून पहिल्यापासून. मित्रांनो, अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकले, पत्ता टाकलेला आहे, तालुका टाकलेला आहे, जिल्हा टाकलेला आहे. इथं अर्जदार जाती प्रवर्गात आहे का अर्जदार तर नाही केलेलं आहे मित्रांनो. इथं आपली जात नमूद केलेली आहे. इथं जन्मतारीख टाकलेली आहे. इथं वय आणि वर्ष आणि महिना हे टाकलेलं आहे. शिक्षण टाकलेलं आहे मित्रांनो. अर्जदार विधवा महिला एकल्यात आहेत का तर नाही केलं आहे मित्रांनो. तुम्ही जे असाल ते तुमचं करू शकता. अर्जदार दिव्यांग आहे का नाही केलं मित्रांनो. बचत गटाचे सदस्य आहे का होय केलं मित्रांनो. इथं NCI कोड जो असतो मित्रांनो हा बचत गटाचा असतो. इथं आपल्याकडं कोड नाही आहे. आपण इथं डायरेक्ट मायनस केलेलं आहे. इथं अर्जदाराच्या नावाने शेती आहे का नाही केलेलं मित्रांनो. व्यवसाय काय आहे तर मजुरी टाकली मित्रांनो. यापूर्वी लाभ घेतले आहे का तर नाही केलेलं आहे मित्रांनो. आपण कुटुंबाचे सर्व मिळून वार्षिक उत्पन्न तर एकूण टोटल वर्षाचं उत्पन्न केलं आहे 50,000 रुपये मित्रांनो. कारण की या योजनेसाठी 1,20,000ची वार्षिक उत्पन्नाची मंजुरी आहे मित्रांनो. ह्या पिको कॉल मशनीसाठी मित्रांनो शासनाची एकूण 1,20,000च्या आतली मंजुरी आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. म्हणजे आपण 1,20,000चं आपलं वार्षिक उत्पन्न याच्याखाली आपली 8 आहे मित्रांनो. तर आपण इथं एकूण टोटल 50,000 केलेले आहे. तुम्ही पाहू शकता. अर्जदार दारिद्र्य रेषेखाली गटातील आहे का तुम्ही असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. इथं आधार कार्ड टाकलं आहे मित्रांनो. इथं बँकेचा पासबुक नंबर टाकलेला आहे. इथं बँकेचे नाव टाकले आहे मित्रांनो. इथं IFSC कोड टाकलेला आहे. सिलाई मशीन पिको कॉल मशीन परीक्षण पूर्ण केले आहे का तर होय करायचं आहे मित्रांनो. आणि लास्ट स्टेप आहे मित्रांनो आपला सबमिटची. तर आपल्याला सबमिट करायचं आहे मित्रांनो. आणि याचे आपल्याला स्क्रीनशॉट घेणं आहे मित्रांनो.
प्रत्येक पेजचा. आणि हा व्हिडिओ पुरा पाहायचा आहे. आपल्याला याच्यात 2 PDF डाउनलोड करायचे आहे. त्याचे PDF चे कागद तयार करायचे आहे. त्याच्यावर आपल्याला सही शिक्के घेणे ग्रामपंचायतचे. तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. चला मग करून घेऊया आपण आता. सबमिट याला पहिलं सबमिट करतो मित्रांनो. हे पहा मित्रांनो, ही होती योजना 2000 योजनेसाठी. तुम्ही पाहू शकता. हा फॉर्म आहे आपला सबमिट झालेला आहे मित्रांनो. हॅज बीन रिकॉर्डेड सक्सेस झालेलं आहे मित्रांनो. याच्यावर आपल्याला परत क्लिक करायचं आहे आणि परत नव्याने अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. आता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परत बॅक यायचं आहे. मग आपल्याला ते 2 कागद डाउनलोड करायचे आहे मित्रांनो. चला मग करून घेऊया. आपल्याला एक PDF डाउनलोड करायची आहे. ही इथं आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ती याच वेबसाईटवर आहे मित्रांनो. हिला आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे, कारण की हे जे आहे मित्रांनो, याच्यावर आपल्याला पाहून घ्यायचं आहे काय काय लागणार आहे, कोणते कोणत्या योजनेचे कोणते अधिकारी शिक्के लागणार आहे, सही शिक्के. ही PDF आहे. हे याचे पुरे पन्ने खोलून घ्यायचे. नीट आपल्याला फोटो लावणं आहे. तर ही होती माहिती मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.